नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती 2025-26साठी शिपाई, हमाल व लिपिक या पदांकरिता आज आपण काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत। हे प्रश्न पहा, तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत। तरी तुम्ही चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, पानिपतचे तिसरे युद्ध पुढीलपैकी कोणत्या वर्षी झाले? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करीत राहा। तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 3 सन 1761 म्हणजेच 14 जानेवारी सन 1761मध्ये मराठा साम्राज्य आणि अहमदशाह अब्दाली यामध्ये पानिपतचे तिसरे युद्ध हे झालेले होते। तसेच पहा विद्यार्थी मित्रांनो, पानिपतचे पहिले युद्ध हे 1526 म्हणजेच 21 एप्रिल 1526मध्ये पहा पानिपतचे पहिले युद्ध हे बाबर आणि लोदीमध्ये झालेले होते। तर पानिपतचे दुसरे युद्ध हे पहा 1556 म्हणजेच 5 नोव्हेंबर 1556मध्ये अकबर आणि हेमूमध्ये पानिपतचे दुसरे युद्ध हे झालेले होते। तर या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 3, पानिपतचे तिसरे युद्ध हे सन 1761 या वर्षी झालेले होते। प्रश्न क्रमांक दुसरा, भारताचे सध्याचे सरन्यायाधीश खालीलपैकी कोण आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 2 न्यायमूर्ती सूर्यकांत। तर न्यायमूर्ती सूर्यकांत हे भारताचे सध्याचे कितवे आहेत? 53वे सरन्यायाधीश आहेत। तर DY चंद्रचूड हे पहा भारताचे 50वे सरन्यायाधीश होते। तर संजय खन्ना हे पहा भारताचे 51वे सरन्यायाधीश होते। BR गवई हे पहा भारताचे 52वे सरन्यायाधीश होते। तर सरन्यायाधीश यांना पदाची शपथ कोण देतो? तर तो भारताचे राष्ट्रपती देतात, जे की द्रौपदी मुर्मू आहेत। म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, न्यायमूर्ती सूर्यकांत हे भारताचे सध्याचे सरन्यायाधीश आहेत। प्रश्न क्रमांक तिसरा, इस्रोचे मुख्यालय पुढीलपैकी कोठे आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 3 बंगळुरू, जे की कर्नाटक या राज्याची राजधानी आहे। तर पहा इस्रोचे फुल फॉर्म काय आहे? तर ते इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजेच आपण मराठीमध्ये म्हणतो भारतीय अंतराळ संशोधन संस्था। तर इस्रो या संस्थेची स्थापना केव्हा करण्यात आलेली आहे? तर ती सन 1969मध्ये। कधी? 15 ऑगस्ट सन 1969मध्ये इस्रो या संस्थेची स्थापना ही झालेली आहे। तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, इस्रोचे मुख्यालय हे बंगळुरू या शहरामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 4, केसरी व मराठा ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 2 लोकमान्य टिळक। तर लोकमान्य टिळकांनी पहा सन 1881मध्ये, कधी? सन 1881मध्ये केसरी व मराठा ही वृत्तपत्रे त्यांनी सुरू केलेली होती। तर पहा केसरी हे जे वृत्तपत्र होतं तर ते पहा मराठी भाषेमध्ये होतं। कोणत्या? मराठी या भाषेमध्ये केसरी हे वृत्तपत्र होते। आणि मराठा हे जे वृत्तपत्र होतं तर ते पहा इंग्रजी, कोणत्या भाषेमध्ये होते? इंग्रजी या भाषेमध्ये होते। तर हे दोन्ही बी वृत्तपत्र आहेत तर ते पहा लोकजागृतीसाठी त्यांनी सुरू केलेले होते। म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 2, केसरी व मराठा ही वृत्तपत्रे लोकमान्य टिळक यांनी सुरू केलेली होती। प्रश्न क्रमांक 5, रॅबीज हा आजार खालीलपैकी कशामुळे होतो? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 2 विषाणू। तर पहा रेबीज हा जो आजार आहे तर तो पहा लायसा व्हायरस या विषाणूमुळे तो होतो, जो की प्रामुख्याने पिसाळलेल्या कुत्र्याच्या चावल्यामुळे तो पसरतो। म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 2, रेबीज हा आजार विषाणूमुळे होतो। प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला ज्वारीचे कोठार म्हणतात?
तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 1 सोलापूर. तर महाराष्ट्रातील सोलापूर या जिल्ह्याला ज्वारीचे कोठार असे म्हणतात. तर सोलापूर जिल्ह्याला ज्वारीचे कोठार हे नाव कशामुळे पडलेले आहे, तर ते सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्वारीचे उत्पादन हे मोठ्या प्रमाणात घेतले जाते म्हणून हे नाव पडलेले आहेत. म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 7 काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे. तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 एकशिंगी गेंडा. तर पहा काझीरंगा राष्ट्रीय उद्यान हे कोणत्या राज्यामध्ये आहे, तर ते आसाम. कोणत्या? आसाम या राज्यामध्ये काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 काझीरंगा राष्ट्रीय उद्यान हे एकशिंगी गेंडा या प्राण्यासाठी ते प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 8 ऑलिम्पिक ध्वजावर किती कडी म्हणजेच रिंग असतात. तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 5. तर पहा ऑलिम्पिक ध्वजावर या ज्या 5 कड्या आहेत तर ते पहा जगातील 5 खंडाचे प्रतिनिधित्व करतात. तर ते 5 खंड कोणकोणते आहेत, तर पहा आशिया, आफ्रिका, अमेरिका, युरोप आणि ऑस्ट्रेलिया हे जगातील 5 खंड आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 3 ऑलिम्पिक ध्वजावर एकूण 5 रिंग्स किंवा कड्या असतात. प्रश्न क्रमांक 9 महात्मा ही पदवी ज्योतिराव फुले यांना कोणी दिली. तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 मुंबईची जनता. तर मुंबईच्या जनतेने पहा सन 1888मध्ये कधी, सन 1888मध्ये मुंबईच्या जनतेने महात्मा ही पदवी ज्योतिराव फुले यांना दिलेली होती. म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 10 रक्ताचा कर्करोग कोणत्या नावाने ओळखला जातो. तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 ल्युकेमिया. तर रक्ताचा कर्करोग हा ल्युकेमिया या नावाने तो ओळखला जातो. म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 11 डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक पुढीलपैकी कोणी लिहिलेले आहे. तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 पंडित नेहरू. तर पहा पंडित जवाहरलाल नेहरू यांनी अहिल्यानगरच्या तुरुंगात असताना हे पुस्तक त्यांनी लिहिलेले आहे. तर डिस्कवरी ऑफ इंडिया हे जे पुस्तक आहे तर ते पहा भारताच्या इतिहास आणि संस्कृतीवर आधारित असलेलं पुस्तक आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 2 डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लिहिलेले आहे. प्रश्न क्रमांक 12 माउंट एव्हरेस्ट हे शिखर कोणत्या देशामध्ये आहे. तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 नेपाळ. तर माउंट एव्हरेस्ट हे जे शिखर आहे तर ते पहा जगातील सर्वोच्च शिखर हिमालय या पर्वतरांगेमध्ये आहे. तर माउंट एव्हरेस्ट हे या शिखराला पहा नेपाळ या देशामध्ये सागरमाथा या नावाने ओळखले जाते. कोणत्या? सागरमाथा. सागरमाथा या नावाने नेपाळ या देशामध्ये ओळखले जाते. तर या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 3 माउंट एव्हरेस्ट हे शिखर नेपाळ या देशामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 13 मतदाराचे वय 21 वरून 18 वर्ष कोणत्या घटनादुरुस्तीने केले. तर या प्रश्नाचं उत्तर आहे बा ऑप्शन क्रमांक 3 61वी. तर 61वी घटनादुरुस्ती केव्हा करण्यात आलेली आहे, तर ती सन 1988मध्ये. कधी? सन 1988मध्ये 61वी घटनादुरुस्तीनुसार मतदानाचे किमान वय हे 21 वरून 18 वर्ष करण्यात आलेले होते. म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 14 मिसाईल मॅन ऑफ इंडिया पुढीलपैकी कोणाला म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 2 पहा डॉक्टर APJ अब्दुल कलाम. तर डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना मिसाईल मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 15 मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे. तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 यकृत. तर पहा यकृत ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी असून ती पित्तरस स्त्रवण्याचे कार्य करते. तर या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 2 यकृत ही मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. प्रश्न क्रमांक 16 भारतरत्न मिळवणारे पहिले क्रिकेटर खेळाडू कोण. तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2
सचिन तेंडुलकर. तर सचिन तेंडुलकर हे पहा भारतरत्न मिळवणारे पहिले क्रिकेटर खेळाडू आहेत. तर सचिन तेंडुलकर यांना भारतरत्न केव्हा देण्यात आलेला होता, तर तो 2014मध्ये. कधी? 2014मध्ये भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले होते. प्रश्न क्रमांक 17. ध्वनीची तीव्रता कोणत्या एककात मोजतात? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 डेसिबल. तर ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी डेसिबल हे एकक वापरले जाते. तर या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 18. महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण कोणते आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 आंबोली, जे की सिंधुदुर्ग. कुठे? सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आहे. तर आंबोली या ठिकाणाला पहा महाराष्ट्राचे चेरापुंजी म्हणूनही ओळखले जाते. तर या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाणे आंबोली आहे. प्रश्न क्रमांक 19. आर्थिक आणीबाणी कोणत्या कलमाशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 360. तर कलम 360नुसार पहा राष्ट्रपती हे देशामध्ये आर्थिक आणीबाणी लागू करू शकतात. तर या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 3 आर्थिक आणीबाणी ही कलम 360 या कलमाशी संबंधित आहे. पुढील प्रश्न. सामाजिक न्याय दिवस महाराष्ट्रामध्ये कोणाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा शाहू महाराज. तर सामाजिक न्याय दिवस हा महाराष्ट्रामध्ये पहा शाहू महाराज यांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. पुढील प्रश्न. भारतातील कोणते शहर पिंक सिटी म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 जयपूर. तर जयपूर या शहराला भारतातील पिंक सिटी म्हणून ओळखले जाते. पुढील प्रश्न आहे. भारतीय वर्तमानपत्रासाठी कागद तयार करणारा पहिला कारखाना येथे स्थापन झाला? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा नेपाळ नगर. तर भारतीय वर्तमानपत्रासाठी कागद तयार करणारा पहिला कारखाना कुठे स्थापन झालेला होता, तर तो नेपाळ नगर या ठिकाणी स्थापन झालेला होता. पुढचा प्रश्न. राष्ट्रीय मतदान दिवस कोणत्या तारखेला साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 25 जानेवारी. तर पहा राष्ट्रीय मतदान दिवस हा 25 जानेवारी या तारखेला तो साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक पुढचा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह कुठे केलेला होता? तर ऑप्शन क्रमांक 1 महाड. तर पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह हा केलेला होता. पुढचा प्रश्न. महाराष्ट्रातील 100% आदिवासी लोकसंख्येचा जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 नंदुरबार. तर पहा महाराष्ट्रातील 100% आदिवासी लोकसंख्येचा जिल्हा कोणता आहे, तर तो नंदुरबार हा जिल्हा आहे. पुढील प्रश्न. महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु पुढीलपैकी कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 3 गोपाळकृष्ण गोखले. तर पहा महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु कोण होते, तर ते गोपाळकृष्ण गोखले होते. पुढचा प्रश्न आहे. काळविटासाठी महाराष्ट्रातील कोणते अभयारण्य प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा देऊळगाव रेहकुरी. तर काळविटासाठी महाराष्ट्रातील पहा देऊळगाव रेहकुरी हे अभयारण्य प्रसिद्ध आहे. पुढील प्रश्न आहे. भारतातील सर्वात लांब नदी खालीलपैकी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 गंगा. तर भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे, तर ती गंगा ही नदी आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे. रजत क्रांती ही कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा अंडी उत्पादन. तर रजत क्रांती पहा अंडी उत्पादन या क्षेत्राशी ती संबंधित आहे. नेक्स्ट क्वेश्चन. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त काळ पदावर राहणारे राज्यपाल खालीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा PC अलेक्झांडर. तर महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त काळ पदावर राहणारे राज्यपाल कोणते आहेत, तर ती
PC अलेक्झांडर हे राज्यपाल होते.